नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझ्या स्वामी मार्ग या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला तुळशी विवाह कथा सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा। तर मी आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। खूप खूप वर्षापूर्वी पृथ्वीवर वृंदा नावाची एक अतिशय सुंदर आणि भक्त स्त्री होती। ती भगवान विष्णूची मोठी भक्त होती। वृंदा एका जलंधर नावाच्या असुर राजाशी विवाह करून राहत होती। वृंदा इतकी पवित्र होती की तिच्या सतीत्वाच्या शक्तीमुळे तिचा पती जलंधर अजेय झाला होता। म्हणजेच देवसुद्धा त्याला पराभूत करू शकत नव्हते। देव अडचणीत होते। देवांना जलंधरामुळे खूप त्रास होऊ लागला, म्हणून त्यांनी भगवान विष्णूंना मदत मागितली। तेव्हा विष्णूंनी एक उपाय केला। त्यांनी जलंधराचे रूप घेऊन वृंदेच्या समोर प्रकट झाले। वृंदेला वाटले की तिचा पती परतला आहे, म्हणून ती त्याच्या पाया पडली। पण तिने स्पर्श केल्याबरोबर तिच्या सतीत्वाची शक्ती कमी झाली आणि त्याच क्षणी देवांनी जलंधराला युद्धात मारले। वृंदेला जेव्हा कळलं की तिची फसवणूक झाली आहे, तेव्हा ती खूप रागावली आणि विष्णूंना शाप दिला, तू सुद्धा तुझ्या पत्नीपासून वेगळा राहशील। हा शापच पुढे रामावतारात सत्य झाला, कारण श्रीरामाला सीतेपासून वनवासात वेगळं राहावं लागलं। तुळशीचा जन्म। वृंदा मग समुद्र किनाऱ्यावर जाऊन तपश्चर्या करत बसली आणि शेवटी तिचं शरीर अग्नीत विलीन झालं। त्या ठिकाणी तिच्या भस्मातून एक पवित्र वनस्पती उगवली, ती म्हणजे तुळस। भगवान विष्णूंनी तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन म्हटलं, हे वृंदे, आजपासून तुझं हे रूप माझ्यासाठी सर्वात प्रिय असेल। तुझा विवाह माझ्याशीच होईल। त्यामुळे दरवर्षी कार्तिक महिन्यात साधारण दिवाळीनंतर तुळशीचा विवाह भगवान विष्णूच्या शालिग्राम रूपाशी केला जातो। या कथेचा अर्थ, तुळशी विवाह म्हणजे भक्ती आणि परमेश्वराचं एकत्र येणं। या दिवशी विवाहाचा शुभारंभ मानला जातो। त्यामुळे अनेक ठिकाणी लग्नाचा हंगाम सुरू होतो। घरात तुळशी असेल तर ते घर पवित्र, समृद्ध आणि आनंदी राहते। थोडक्यात सांगायचं तर वृंदा या परमभक्त स्त्रीच्या भक्तीचा सन्मान करण्यासाठीच भगवान विष्णूंनी तिच्याशी विवाह करण्याचं वचन दिलं। त्यामुळे आजही आपण तुळशी विवाह साजरा करतो आणि तो दिवस घरात आनंद, सौख्य आणि शुभत्व आणतो। तर ही होती तुळशी विवाहाबद्दलची कथा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। थँक्यू।